यानंतर महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे महाबळेश्वर, ज्याला थंड हवेचं ठिकाण म्हणून पर्यटकांची नेहमीच पसंती असते. त्या महाबळेश्वर पाचगणीला युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा प्राप्त होतोय आणि दोन्ही पर्यटन स्थळं युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केली जात आहेत आणि पर्यावरण संवर्धनाची नवी दारं या निमित्तानं आता या ठिकाणांसाठी खुली झाली आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी ही जागतिक स्तरावरची पर्यटन स्थळं आता युनेस्कोने नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. या ठिकाणी असलेली भूस्तराची रचना, त्या ठिकाणचं जैववैविध्य यासाठी याची ओळख जगभर आहे आणि या ठिकाणचा वारसा जतन होण्याच्या अनुषंगानं, जास्तीत जास्त लोकांना त्याची माहिती मिळण्याच्या अनुषंगानं युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजमध्ये नैसर्गिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये केलेला समावेश हा निश्चितच मदतगार होणार आहे.